उद्याचा बंद मागे घ्या असं शरद पवार म्हणतात। हायकोर्टाचा निर्णयाचा आदर राखून बंद मागे घ्या असं आवाहन शरद पवारांनी केलेलं आहे। तर उद्याचा बंद मागे घ्या असं शरद पवार म्हणतात। हायकोर्टाचा निर्णयाचा आदर राखून बंद मागे घ्यावा असं शरद पवारांनी सांगितलं आहे। तर शरद पवार यांचं आवाहन बघायला मिळते। उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन शरद पवार करतायत। महाविकास आघाडीकडून बंदचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हा बंद मागे घ्यावा असं शरद पवार म्हणतात। हायकोर्टाने निर्णय दिल्याप्रमाणे त्याचा आदर राखत बंद मागे घेण्याचं आवाहन शरद पवार करतायत। अजय माने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अजय, हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर राखून बंद मागे घ्या असं शरद पवार म्हणतात। खरं तर आपण पाहिले तर दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ते शरद पवार यांनी या संपूर्ण पोस्टमध्ये नमूद केलेले आहे। त्यातली पहिला मुद्दा जो आहे की त्यांनी असं म्हटलंय की उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, ज्या बाबी मांडलेल्या आहेत त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणं आता त्याच्यासाठी वेळ नाहीये, हा एक पहिला मुद्दा आहे। तर दुसरा मुद्दा त्यांनी असं म्हटलंय की एकीकडे न्यायव्यवस्थेकडून हा संपूर्ण एकंदरीत बंद राजे ते असंविधानिक म्हटलं गेलंय आणि तसा निर्वाळा सुद्धा दिलेला आहे। एकंदरीत कटाक्ष भाषेत त्यांनी हा संपूर्ण प्रकरण जे ते एक्स पोस्टवर पोस्ट केलेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जे ते कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा मग बदलापूरच्या या घटनेत जेवढे आंदोलनकर्ते असतील त्यांच्या सर्वांनाच महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन केलेलं आहे की उद्याचा बंद जो आहे तो उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखून मागे घ्यावा, अशी भूमिका जी आहे ती आता शरद पवार यांनी मांडलेली आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर एकीकडे शरद पवारांची जरी ही पोस्ट आपल्याला समोर आलेली असली तरी दुसरी बाजू पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे, कारण की महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हा संपूर्ण बंद पुकारण्यात आला होता। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची यावर भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच काँग्रेसची याबाबतची, महाराष्ट्र काँग्रेसची याबाबतची भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की आज दुपारीच उद्धव ठाकरे यांनी जी आहे ती पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण व्यवस्थेवर टीका करण्याचा प्रयत्न केला होता। रश्मी शुक्ला यांचं सुद्धा नाव घेतलेलं आपण पाहिलं आणि त्यानंतर हा संपूर्ण खटला जो आहे तो आज फास्ट ट्रॅकवर 2:30 वाजतापासून सुरू झाला होता। 3:30 पावणे 4ला हे संपूर्ण युक्तिवादाचं संपूर्ण प्रकरण संपलं आणि त्याच्यानंतर शेवटच्या क्षणी ज्यावेळेस न्यायव्यवस्थेकडून जे मुद्दे मांडण्यात आले त्याच्यात त्यांनी आधी विचारलं होतं की जे आंदोलन करते त्यांना नोटिसा ज्या आहेत त्या पाठवलेल्या आहेत का। त्यावेळेस महाधिवक्ता यांनी सांगितलं की आम्ही योग्य त्या बाबी ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू केलेला आहे। त्याच्यानंतर पुढे जाऊन जर पाहिलं तर न्यायालयाने म्हटलेलं आहे की कोणताही राजकीय पक्ष महाराष्ट्र बंद म्हणजे राज्य बंद करू शकत नाही, जर ते केलं तर ती योग्य ती कारवाई करण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने सरकारला किंवा मग पोलीस प्रशासनाला, यंत्रणेला दिली होती। आणि त्याच्यानंतर आता ही शरद पवारांची पोस्ट जी आहे ती समोर आलेली आहे। शरद पवार यांनी आपण जर पाहिलं तर आधीचा पॅरेग्राफ जो होता तर दोन एकंदरीत भागात त्यांनी ती पोस्ट केली आहे। त्याच्यातला दुसरा पॅरेग्राफ जर पाहिला तर हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता असं त्यांनी म्हटलंय। पण त्याच्यानंतर त्यांनी लिहिलं की तथापि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे। सदर निर्णयाविरोधात आपण माननीय सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत नाही, कारण की अपुरा वेळ आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटलंय की भारतीय व्यवस्था आणि त्याच्याबद्दलच संविधानिक संस्था याचा मान राखून जे तो आपण ह्या बंद मागे घेण्याचे मी आव्हान जे ते करत। त्यामुळे आता शरद पवारांकडून हे थेट आव्हान जे ते समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्या विरोधात आता जर पाहिलं तर सत्ताधाऱ्यांच्या काय भावना असतील, भूमिका असतील हे महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये सोबत असलेले पक्ष असतील, मग ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसचे नेत्यांची म्हणणे काय असतील हे महत्त्वाचं असणार आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून किंवा मग उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून या संदर्भात अशी काही भूमिका जाहीररित्या मांडता येईल का, किंवा मग शरद पवारांचं आव्हान धुंकारून हे संपूर्ण जे दोन इतर पक्ष आहेत ते पुन्हा एकदा रिंगणात उतरतील आणि उद्या महाराष्ट्र बंदमध्ये आंदोलन करतील का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर उद्धव ठाकरेंनी असंही म्हटलंय की संपूर्ण दिवस हा बंद नसणार आहे तर दुपारी 2 वाजेपर्यंत आपण बंद पाळायला हवा। आणि आता शरद पवार यांनी जी पोस्ट केलेली आहे त्याच्यातही पहिला अनुच्छेद जर पाहिला त्याच्यात त्यांनी सविस्तररित्या बदलापूरमध्ये झालेल्या 2 चिमुरड्यांवर झालेलं जे प्रकरण आहे त्याचा जो आहे तो संदर्भ मांडला आणि त्याच्यानंतर पुढची बाजू जी आहे ती मांडलेली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जो बदलापूरची घटना आहे ती गाजली गेलेली आहे। राजकारण त्याच्यावर होताना पाहायला मिळाले, राजकारणी त्यावर बोलताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या सगळ्या शरद पवारांच्या आव्हानाला कार्यकर्ते असतील, महाराष्ट्रातले नागरिक असतील किंवा मग ज्यांच्या सर्वांच्या भावना दुखवल्या गेलेल्या असतील, जे उद्याच्या बंदमध्ये सामील होतील ते मान्य करतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि ह्यालाच सत्ताधाऱ्यांकडून आता कसं पाहिलं जाईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गुरु
निश्चित त्यामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सुद्धा काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर उद्याचा बंद मागे घ्या असं आवाहन शरद पवार करतायत. हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर राखून बंद मागे घ्या असं शरद पवारांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस नेमकं काय भूमिका घेत आहे पाहणं महत्त्वाचं असेल. आपण काय पोस्ट केले शरद पवारांनी ते बघूया. उद्याचा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेमध्ये होता, मात्र मुंबई हायकोर्टाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. सदर निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये तातडीने दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाहीये. भारतीय न्यायव्यवस्था संविधात्मक संस्था असल्यामुळे संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन मी करतो. शरद पवार यांची एक्स पोस्ट आपण आता पाहतोय.